गो व्हेरी व्हेरी स्लो. मी खूपच स्लो जाणार आहे. त्यातला आज आपण पहिला टेन्स घेणार आहोत, सिंपल प्रेझेंट टेन्स. त्यातला पहिला टेन्स आहे सिंपल प्रेझेंट टेन्स. बघा याच्यामधलं ऍक्टिव्ह कसं होईल बघा. ऍक्टिव्ह कसं होईल बघा. करता डायजेस्ट काम करतो. करता डायजेस्ट काम करतो. पॅसिव्ह कसं होतंय बघा. पॅसिव्ह कसं होतंय बघा. डायजेस्ट काम, कामाला अगोदर बघा, केलं जात किंवा डायजेस्ट काम केलं आहे, असे वेगवेगळे अर्थ देते. किंवा डायजेस्ट काम झालं आहे, अशा वेगवेगळ्या पद्धतीने आपण डायजेस्ट काम हे ह्याला फोकस करतो. डायजेस्ट काम हे फोकस्ड आहे, म्हणून त्याला पॅसिव्ह व्हॉइस म्हणता येईल. मी काय म्हणतो ते व्यवस्थित डोकं ठिकाणावर ठेवून ऐकून घ्या. आणि हेच आपण शिकलोय. कसं शिकलोय तर मुद्दाम एक्झाम्पल घेतो आणखीन एकदा. समजा आमच्या स्कूलमध्ये बघा, आमच्या स्कूलमध्ये दरवर्षी स्पोर्ट्स वीक सेलिब्रेट केला जातो. केला जातो. मला सांगा बरं, हे वाक्य याच्यापैकी कशासारखं दिसतंय. हे वाक्य याच्यापैकी कशासारखं दिसतंय सांगा. हे वाक्य याच्यापैकी कशासारखं दिसतंय सांगा लवकर. सिंपल प्रेझेंट पॅसिव्ह व्हॉइस. एवढं बोलायचं कोणी सांगितलं तुला. काहीच गरज नाही. याच्यापैकी कसा बाय डिफॉल्ट सिंपल प्रेझेंट आहे ना हे. हा नको बाई, एवढं कशाला. जेवढं सांगित तेवढं आहे. शांती ठेवा रे, जास्त उड्या मारू नका. मी म्हणलं याच्यापैकी कशाला दिसतंय, तू म्हणते सिंपल प्रेझेंट पॅसिव्ह व्हॉइस. अरे काय गरज आहे का. बाय डिफॉल्ट मी सिंपल प्रेझेंट तर लिहिलंच आहे. हम्म मी म्हणलं वालवड, हे वालवड आहे आणि वालवड मधले हे 4 ठिकाणं आहेत. म्हणलं कोणतं ठिकाण. नाही म्हणले वालवड मधील मंदिर. अरे वालवड मधलं अगोदर सांगितलंय ना, शांती शांती शांती. ठीक आहे. हे ओव्हर ऍक्टिंग करू नका, तुम्हाला ते अपायकारक होतं. लक्षात घ्या प्लीज. कंट्रोल युअरसेल्फ. लक्षात घ्या, मी म्हणलं या 4 पैकी कोणतं टू द पॉइंट बोला रे. पुढे चालून तुम्हाला ज्यावेळेस तुम्हाला ऑफिसर व्हायचंय ना, त्यावेळेस तुम्ही टू द पॉइंट किती बोलू शकता त्याला खूप महत्व आहे. टू द पॉइंट. कोर्टामध्ये तर मध्ये पण तुमच्या आगडम बागडम स्टोरी ऐकायला कोणाला टाइम नसतो न्याय व्यवस्थेमध्ये. पण त्याला त्याला टू द पॉइंट. हा शांती. याचा अर्थ तुम्ही खूप महापाप केलंय असं अजिबात नाही. बट काय करा, मी स्पष्ट विचारलं या 4 पैकी कशासारखं दिसतंय. हा वाक्य उत्तर मला आणखी नाही भेटलं. या 4 पैकी कशासारखं दिसतंय मला सांगा. इकडे बघू नका, मला हे बाकीचं कौतुक सांगू नका. हे वाक्य या 4 पैकी कशासारखं दिसतंय सांगा लवकर. कोण डायजेस्ट सांगतंय. ऐश्वर्या. ऐश्वर्या सांग काय. डायजेस्ट काम केलं जातं. हा डायजेस्ट काम केलं जातं. आणि डायजेस्ट काम केलं जातं हे काय आहे, पॅसिव्ह व्हॉइस आहे. समजलं. आता याच्यामध्ये सब्जेक्ट नाहीच आहे. कोण घेतं कोण करतं.
मग जर आपल्याला करताच टाकायचं असेल तर काय करता येईल? तो एक वेगळा प्रश्न आहे. घेऊ आपण एक्झाम्पल घेऊ आता हे. बघू आपण प्रॅक्टिकली काय होतं ते. तर दिस इज द एक्झाम्पल. किंवा आमच्या स्कूलमध्ये दरवर्षी स्पोर्ट्स वीक साजरा होतो. हा, आता साजरा होतो म्हणलं काय होईल? हे पास्ट मध्ये जाईल. साजरा होतो. किंवा आमच्या स्कूलमध्ये स्पोर्ट्स वीक साजरा केला आहे किंवा साजरा झाला आहे. बघा, केला आहे पण म्हणता येतं, झाला आहे पण म्हणता येतं. किंवा याला आणखीन काय म्हणू शकतो आपण? आम्ही आमच्या स्कूलमध्ये दरवर्षी स्पोर्ट्स वीक साजरा करतो. आता हे कसं येईल मला सांगा? हे वाक्य कशासारखं दिसतंय मला सांगा. आम्ही आमच्या स्कूलमध्ये दरवर्षी स्पोर्ट्स वीक साजरा करतो. हे वाक्य मी आता बोललेलं वाक्य या चार पैकी कशासारखं आहे? करता डायजेस्ट काम करतो, एवढंच बोला रे. ऍक्टिव्ह कपाशी विचारलं नाही मी. म्हणलं कशासारखं दिसतंय? तर करता डायजेस्ट काम करतोय असं दिसतंय. आणि करता डायजेस्ट काम करतो हे ऍक्टिव्ह व्हायच आहे. माझा क्वेश्चन लक्षात घ्या. व्हेरी गुड. तर करता डायजेस्ट काम करतो हे आपण बनवतो सब्जेक्ट प्लस मेन वर्ब फर्स्ट फॉर्म. हे ऑलरेडी आपण टेन्स मध्ये शिकलेलो आहोत. मात्र व्हॉइस हा असा टॉपिक आहे त्यामध्ये बाय डिफॉल्ट टेन्स येतातच. करता डायजेस्ट काम करतो म्हणजे सब्जेक्ट प्लस मेन वर्ब फर्स्ट फॉर्म आणि रिमेनिंग पार्ट. डायजेस्ट काम केलं जातं किंवा डायजेस्ट काम केलं आहे किंवा डायजेस्ट काम झालं आहे. किंवा आणखीन एका प्रकारे लिहिता येऊ शकतं. तसं डायजेस्ट काम कर्त्याद्वारे केलं जातं म्हणा किंवा केलं गेलं आहे. केलं गेलं आहे. केलं गेलं आहे किंवा केलं आहे. केलं गेलं आहे ही ग्रामरची रिक्वायरमेंट आहे. प्रॅक्टिकल मध्ये आपण केलं आहे असं म्हणतो. ठीक आहे. कर्त्याद्वारे म्हणलं तरी तो कर्ता सेकंडरी झाला हे तुम्हाला अगोदर सांगितलं होतं. म्हणजे पॅसिव्ह, याच वाक्याचं पॅसिव्ह आपण कसं कसं करू शकतो? तर जर आम्ही काम करतो असं लिहिलं तर आमच्याद्वारे काम केलं तर तुम्हाला असंच लिहावं लागेल. मात्र कधी कधी ओरिजिनल पॅसिव्ह मध्ये वाक्य येतात ते आमच्या स्कूलमध्ये दरवर्षी स्पोर्ट्स वीक सेलिब्रेट केला जातो असे देखील वाक्य आपण बोलतो. त्यामध्ये ओरिजिनल वाक्यामध्येच करता वापरला जात नाही, तर करताच नसतो. मग जबरदस्ती त्याचं ऍक्टिव्ह करताना आपल्याला काहीतरी करता कन्सिडर करावं लागेल. ठीक आहे, चला. आता याचं हा झाला फॉर्म्युला. दिस फॉर्म्युला इज फॉर ऍक्टिव्ह व्हॉइस. करता काम करतो अशा स्वरूपात त्याचं कन्स्ट्रक्शन असतं. पॅसिव्ह व्हॉइस मध्ये कसं होईल? मग ऑब्जेक्ट अगोदर येईल. इथं काय नाही म्हणजे काय आहे? इथं हे ऑब्जेक्ट आहे. हे ऑब्जेक्ट अगोदर येईल, डायजेस्ट काम. बरोबर. पुढं प्लस. आता बघा काय लिहितो मी. एम किंवा इज किंवा आर प्लस मेन वर्ब थर्ड फॉर्म रिमेनिंग पार्ट फुल स्टॉप. आता मला सांगा याच्यामध्ये आणि याच्यामध्ये काय डिफरन्स दिसतोय मला सांगा. ऑब्जेक्ट आहे, बरोबर. ऑब्जेक्ट आहे. बरं, सब्जेक्ट असतो किंवा नसतो तो तर विषयच नाही. सब्जेक्टचा तर काय हे प्रॉब्लेम नाहीये. म्हणजे पॅसिव्ह व्हॉइस मध्ये सब्जेक्टला काही महत्व नाहीये. परंतु बाकी काय काय फरक दिसतो सांगा मला आता. मेन वर्ब आहे का? आहे. फरक काय दिसतो मला सांगा. पॅसिव्ह व्हॉइस मध्ये हा हा व्हेरी गुड. एम किंवा इज किंवा आर आले बघा. काय फरक आहे? आणखीन काय दिसतंय एक्स्ट्रा? एम किंवा इज किंवा आर. मेन वर्ब काय? थर्ड फॉर्म. मेन वर्ब तर आहेच नाही गदारांनो. मेन वर्ब तर इथं पण आहे, इथं पण आहे. एक्स्ट्रा काय आलंय? एक्स्ट्रा काय आलंय? एक्स्ट्रा काय आलंय? थर्ड फॉर्म आला रे गाढवांनो. बोला काय आलं एक्स्ट्रा? काय आलं एक्स्ट्रा? थर्ड फॉर्म आलाय. मेन वर्ब तर इथं पण होता, इथं पण आहे, इथं पण आहे मेन वर्ब. फक्त हे थर्ड फॉर्म एक्स्ट्रा आलाय. मेन वर्ब एमव्ही आहे, एमव्ही आहे. इथं 3 आले. आता इथं काहीच दिलं नाही म्हणजे काय 1 आहे.
मेन वर्ब लिहिलंय म्हणजे काय, मेन वर्बचा फर्स्ट फॉर्म आहे. आणि मेन वर्ब 3 आले म्हणजे एक्स्ट्रा काय आले, 3 एक्स्ट्रा आले, थर्ड फॉर्म आला एक्स्ट्रा. बरोबर, थर्ड आलाय, थर्ड फॉर्म म्हणजे मेन वर्बचा थर्ड फॉर्म, म्हणजे हे एक्स्ट्रा आलंय. बरं ठीक आहे, बघू आपण आता. याचा अर्थ याच्या पप्पाचं नाव लिहायचं तर काय लिहिता येईल आपल्याला, टू बी लिहिता येईल. म्हणजे काय, टू बी प्लस थर्ड फॉर्म, ते पूर्ण नंतर बघू आपण. सिम्पल प्रेझेंट मध्ये एक्स्ट्रा काय आलंय, एक्स्ट्रा म्हणा किंवा नवीन म्हणा, काय आलंय, हे न्यू आलंय, हे नवीन गोष्ट आली. दिस इज न्यू. न्यू कशाच्या कंपॅरिझन मध्ये न्यू आलंय, तर ऍक्टिव्ह व्हॉइसच्या कंपॅरिझन मध्ये न्यू आलेलं आहे. बघा कोण कोण आले नवीन आता. सानिया मॅडम, काल पण सांगितलं होतं तुम्हाला. ठीक आहे, जॉईन झाले होते, आणखी जॉईन झालं नाही. सानिया मॅडम आले का तुम्ही, सानिया मॅडम तुम्ही आले का. Yes, sir. Yes, हा, ma'am. काल पण लेट झाले होते, आज पण तुम्ही लेट आहात. लवकर या. आणि ऑनलाईन क्लासला पावडर लावायची गरज नसते, बरोबर आहे की नाही. त्यामुळे असं म्हणता येत नाही पावडर लावायला उशीर झाला वगैरे, आहे ना. ऑनलाईन वाले सगळे लक्षात घ्या, ऑनलाईन क्लासला पावडर लावायची गरज नसते, त्यामुळे लेट यायचं नाही. पावडर वाचवण्यासाठी हा ऑनलाईन क्लास असतो. चला पुढे बोला. तर काय बोलायचं, आम्ही काहीच नाही बोलणार, आम्ही आज ऐकतोय. काय समजताय का, येस ऑर नो, समजताय का, येस ऑर नो. Yes, Yes, sir. sir. बरं, Yes, sir. आता आपण डायरेक्ट सेंटेन्सेस घेऊ. आ चेंज द व्हॉइस, सिंपल प्रेझेंट टेन्सची डायरेक्ट वाक्य घेऊ. आता पहिलं वाक्य हेच घेऊ आपण. काय वाक्य घेता येईल सांगतो मी तुम्हाला. बघा, स्पोर्ट्स वीक स्पोर्ट्स वीक. मी पुन्हा तुम्हाला सांगतोय, मी कोणताच टॉपिक शिकवताना गडबड करणार नाही. त्याच्यामुळे एक टॉपिक हा एकदाच शिकवला जाईल. आता बघा, एक टॉपिक हा एकदाच शिकवला जाईल, हे वाक्य ओरिजिनली पॅसिव्ह व्हॉइस आहे, सिंपल फ्युचरचा पॅसिव्ह व्हॉइस आहे. याच्यामध्ये कोण शिकवणार आहे गरजेचं नाही. पूर्वी बोराडे लवकर यायचं, इथं बघा आता हे वाक्य मुद्दाम घेऊ इकडं. स्पोर्ट्स वीक इज celebrated in our school every year. आता बघा, तुम्हाला काही गोष्टी खूप सुंदर पद्धतीने विचारतो मी, त्या तुम्ही व्यवस्थितपणे उत्तर द्यायचं मला. आता माझा पहिला क्वेश्चन आहे, हे वाक्य ऍक्टिव्ह व्हॉइसचं आहे का पॅसिव्ह व्हॉइसचं आहे. हे वाक्य ऍक्टिव्ह व्हॉइसचं आहे का पॅसिव्ह व्हॉइसचं आहे, सांगा. Passive. 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 काय काय नमुने असतात, नमुने, ते काय म्हणतात बरं माहितीये का. सर याच्यामध्ये बाय सब्जेक्ट नाहीये, कारण आपली सिस्टम एवढी दळभद्री. माझं वाक्य बघा, मी रेकॉर्डिंग मध्ये बोलतोय, आय टॉक ऑन रेकॉर्ड. आपली सिस्टम एवढी दळभद्री आहे. विद्यार्थ्यांना काय पाठ आहे माहितीये का, आश्चर्याची गोष्ट आहे. विद्यार्थ्यांना पाठ आहे, तर याच्यामध्ये बाय नाही आलं ना, बाय म्हणजे पॅसिव्ह व्हॉइस नाही. हे महान नमुने आहेत, आणि त्यांना या पद्धतीने शिकवणारे शिक्षक अति महान आहेत. त्यांना या पद्धतीने शिकवणारे शिक्षक अति महान आहेत. ऑन रेकॉर्ड आहे, माझं सगळं रेकॉर्डिंगवर चाललंय. असू द्या, एक लक्ष द्या. तात्पर्य, अरे बाबा बाय असो किंवा नसो, त्या वाक्यामध्ये काय फोकस झालेलं आहे, तर काम फोकस झालेलं आहे. दुसरी गोष्ट, काम करणारा क्लिअरली अब्सेंट आहे, काम करणारा कोणी नाहीच आहे, म्हणजे कर्मावर फोकस आहे, ऑब्जेक्टवर फोकस आहे, म्हणून पॅसिव्ह व्हॉइस. दुसरी गोष्ट, विद्यार्थी दशेमध्ये असताना आणखीन एक गोष्ट विचारात घेण्यासारखी कोणती आहे, तर याच्यामध्ये बघा, पॅसिव्हच्या कन्स्ट्रक्शन मध्ये टू बीचं हेल्पिंग वर्ब म्हणा, किंवा इथं काय दिसतं तुम्हाला क्लिअरली दिसतंय, मी शिकवलं सांगितलं वरती काय दिसतंय, ॲमेझॉन प्लस थर्ड फॉर्म हा नवीन येतो. ते कशामध्ये येतो, पॅसिव्ह व्हॉइस मध्ये येतो. बघा, ऍक्टिव्ह असतं काय असतं, सब्जेक्ट प्लस फर्स्ट फॉर्म आला असता की नाही. आता इथं सब्जेक्ट प्लस फर्स्ट फॉर्म नाहीच नाही. दुसरी गोष्ट, काय आलाय, थर्ड फॉर्म आलाय. काय आलाय, काय आलाय, Third form.
थर्ड फॉर्म. जेव्हा जेव्हा टू, लक्षात घ्या रे मी काय बोलतो ते. जेव्हा जेव्हा टू बीच्या हेल्पिंग वर्ब नंतर थर्ड फॉर्म येतो तेव्हा तेव्हा तो पॅसिव्ह व्हॉइसच असतो. खूप सोपं आहे. जेव्हा जेव्हा टू बीच्या हेल्पिंग वर्ब नंतर थर्ड फॉर्म येतो तेव्हा तेव्हा तो पॅसिव्ह व्हॉइसच असतो. सिंपल आहे. टू बीचं हेल्पिंग वर्ब आलं इज आणि नंतर थर्ड फॉर्म आला, डोळे बंद करून सांगायचं हा पॅसिव्ह व्हॉइस आहे. समजतंय का? येस ऑर नो? समजतंय का? येस ऑर नो? Yes, sir. बघा लक्षात घ्या. पॅसिव्हचा आपल्याला ऍक्टिव्ह करायचं आहे. तुम्हाला क्वेश्चन दिला, चेंज द व्हॉइस ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स. अशा वेळेला एक तर याच्यामध्ये क्रियापद नाहीये, सॉरी याच्यामध्ये कर्ता नाहीये, सब्जेक्ट नाहीये. क्रियापद असताना तर प्रत्येक वाक्यामध्ये विदाउट वर्ब देर इज नो सेंटेन्स. नो सेंटेन्स एक्झिस्ट विदाउट वर्ब. मात्र इथं सब्जेक्ट नाहीये. विदाउट सब्जेक्टचं वाक्य असू शकतं, विदाउट ऑब्जेक्टचंही वाक्य असू शकतं, मात्र वर्ब प्रत्येक ठिकाणी पाहिजे. इथं सब्जेक्टच नाही सर. आता जर याचं आपल्याला हे आहे पॅसिव्ह व्हॉइस मध्ये, याचं ऍक्टिव्ह व्हॉइस करायचं म्हणलं तर आपल्याला सब्जेक्ट घ्यावं लागेल. तर अशा वेळेला काय करायचं सांगतो तुम्हाला. अशा वेळेला काय करायचं, सब्जेक्ट मध्ये बघा स्पोर्ट. आता हे अगोदर सगळ्यात पहिलं हे आपल्या भाषेमध्ये व्यवस्थित ग्रास्प करून घ्यायचं, समजून घ्यायचं. याचा अर्थ काय होतो, आमच्या स्कूलमध्ये प्रत्येक वर्षी स्पोर्ट्स वीक सेलिब्रेट केला जातो, डॅश डॅश काम केलं जातं. ठीक आहे. परंतु हे जर वाक्य असं असतं, स्पोर्ट्स वीक इज सेलिब्रेटेड इन आवर स्कूल इन द लास्ट वीक. गेल्या आठवड्यात आमच्या शाळेमध्ये स्पोर्ट्स वीक सेलिब्रेट केला गेला आहे, असा अर्थ आला. इन द लास्ट वीक म्हणलं काय झालं असतं, केला गेला आहे. एव्हरी इयर केला जातो. समजून घ्या. त्या वाक्यातील शब्दाप्रमाणे अर्थ तयार होईल, मात्र अर्थ हा याच्यापैकीच काहीतरी येईल. इथपर्यंत समजलंय? बर. आता जर एकदा अर्थ समजला आपल्याला, स्पोर्ट्स वीक साजरा केला जातो, तर आपल्याला वेगवेगळ्या प्रकारे लिहिता येईल. शाळा सेलिब्रेट करते म्हणता येईल, किंवा आम्ही सेलिब्रेट करतो म्हणता येईल, किंवा विद्यार्थी सेलिब्रेट करतात असं देखील म्हणता येईल. बिकॉज हा सब्जेक्ट साठी आता ओपन झालाय, ओपन ऑप्शन आलं आपल्याला. वी हॅव ऑप्शन ओपन टू यूज एनी सुटेबल सब्जेक्ट. कोणताही सुटेबल सब्जेक्ट वापरण्याची आपल्याला मुभा आहे, स्वातंत्र्य आहे. ओपन एंडेड त्याला सब्जेक्ट म्हणतो आपण. तर काय वापरता येईल मला सांगा, काय म्हणता येईल. प्रत्येक वर्षी आमच्या शाळेत स्पोर्ट्स वीक साजरा केला जातो, याला आपल्याला करता काहीतरी वापरून बोलायचंय. तर अशा वेळेला काय बोलणार तुम्ही मला सांगा, तुम्हाला काय योग्य वाटते बोला. चला मराठीमध्ये सांगा मला, अगोदर मराठीमध्ये सांगा. हा सांगा काय बोलता येईल. बघा वाक्य हेच आहे, आमच्या स्कूलमध्ये दरवर्षी स्पोर्ट्स वीक सेलिब्रेट केला जातो, याला मराठीमध्ये आणखीन वेगळ्या प्रकारे कसं बोलता येईल सांगा. सांगा. सांगा नाही गधाड्यांनो, सांगा लवकर. आमच्या शाळेमध्ये दरवर्षी स्पोर्ट्स वीक साजरा केला जातो, याला मराठीमध्ये आणखी वेगळ्या प्रकारे कसं बोलता येईल सांगा. म्हणजे काय, याप्रमाणे नका बोलू, याप्रमाणे बोला. कसं बोलता येईल सांगा. आम्ही सांगा आमच्या लवकर. स्कूल आम्ही आमच्या हा, स्कूलमध्ये दरवर्षी स्पोर्ट वीक सेलिब्रेट करतो. स्पोर्ट्स वीक नाही, तुला दिसना का इथं, नीट बघ. स्पोर्ट्स वीक म्हण. काय म्हणायचं, म्हण व्यवस्थित. काय स्पोर्ट्स वीक. काय म्हण. स्पोर्ट्स वीक. स्पोर्ट्स स्पोर्ट्स वीक. वीक. स्पोर्ट्स वीक. इंग्लिश 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 डिपार्टमेंट, टीचर्स, चिखलकर सरांना मेसेज सांगा. ऑफकोर्स सगळ्या टीचर्सचं ही जबाबदारी आहे. तुमचे सगळे सब्जेक्ट जे आहेत ते इंग्लिशमध्ये आहेत. मुलांना इंग्लिश रीड करता येते का, येते का नाही ते बघा अगोदर. प्रत्येक शब्द व्यवस्थित उच्चारता आला पाहिजे, हे देखील प्रत्येक टीचरची जबाबदारी आहे. ठीक आहे. बाय डिफॉल्ट ईच अँड एव्हरी सब्जेक्ट इज इन इंग्लिश. त्यामुळे तुम्ही असं म्हणायचं नाही की माझं इंग्लिशचं सब्जेक्टच नाही. एव्हरी टीचर हॅज टू टेक द रिस्पॉन्सिबिलिटी
All right, teachers, please understand this and convey this special message to your English department. ठीक आहे, चिखलकर सरांना हा मेसेज सांगा. इंग्लिशच्या विषयी त्यांच्याकडे सांगा आणि इंग्लिशचे जे शिक्षक आहेत त्यांना सांगा. चला पुढं. आम्ही आमच्या, बघा तुम्हाला इथं समजलं, आम्ही आमच्या स्कूलमध्ये. बरं, अशा वेळेला काय करायचं, वी हा एक्स्ट्रा सब्जेक्ट घ्यायचा आणि त्याप्रमाणे कन्स्ट्रक्ट करायचं. काय होईल मला सांगा मग. सब्जेक्ट वी घेतला आपण, वी. हा बोला आता काय होईल सांगा. We Are इंग्लिश celebrate सांगा रे. व्हेरी गुड. वी सेलिब्रेट we celebrate sport हा. week in our school every sports year. week in गाढवांनो, our स्पोर्ट year. वीक नाही, स्पोर्ट्स वीक रे. स्पोर्ट वीक नाही, स्पोर्ट्स वीक. तुम्ही इव्हन आपल्या शाळेचं नाव घेताना पण तेच करता कलाकारी. लिटल वंडर स्कूल, लिटल वंडर्स असते, वंडर नाही. इट इज लिटल वंडर्स. इथं पण तेच करतो मी. स्पोर्ट्स वीक, वी सेलिब्रेट काय, वी सेलिब्रेट, सॉरी वी सेलिब्रेट काय, ऑब्जेक्ट काय, स्पोर्ट्स वीक. पुढं काय येईल, In our एव्हरी इयर हे शेवटी लिहायचं आहे, समासिक शब्द आहे. इन आवर स्कूल. हा पुढं काय, एव्हरी year. इयर. Year. लक्षात घ्या, लक्षात घ्या, हॅलो लक्षात घ्या. वी सब्जेक्ट आला, नंतर काय आलं, वर्ब आलं. इज तर बाय डिफॉल्ट निघून जाईल, बिकॉज आर फक्त आणि फक्त कुठे येत आहे, पॅसिव्ह वॉइस मध्ये येतंय. इथं काय येत आहे, डायरेक्ट मेन वर्बचा फर्स्ट फॉर्म येतोय. सब्जेक्ट प्लस मेन वर्ब फर्स्ट फॉर्म. चा विषय येत नाही ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये. ठीक आहे, वी आर टॉकिंग अबाउट सिम्पल प्रेझेंट टेन्स. आज आपण सिम्पल प्रेझेंट टेन्स विषयी बोलतोय. सो वी सेलिब्रेट स्पोर्ट्स वीक इन आवर स्कूल एव्हरी इयर. एकदम करेक्ट वाक्य आहे. आता वीच्या ऐवजी आणखीन काय काय घेऊ शकतो, आवर स्कूल सेलिब्रेट स्पोर्ट्स वीक इन आवर स्कूल. नाईन्थचा कोण आहे, नाईन्थचा क्लास टीचर कोण आहे, नाईन्थचा क्लास टीचर कोण आहे, आहे कोणी आपल्याकडे आता. नाईन्थचा क्लास टीचर कोण आहे, नाईन्थचा क्लास टीचर कोण आहे, अंधारे सर. अंदर सर आहेत का. नाईन्थच्या प्रत्येक विद्यार्थ्याला कंपल्सरी सांगायचं बसायला, कारण पुढच्या वर्षी टेन्थला जे काय विचारलं जाणार आहे पॅसिवाईज ते इथून जाणार आहे. नाईन्थच्या प्रत्येक विद्यार्थ्याला सांगा आणि पालकांना मला सेपरेट फोन करायला सांगा, जे पालक बसत जे विद्यार्थी बसत नाहीत त्यांना आपण 26 जानेवारीला स्पेशल लेटर, लव्ह लेटर देऊ, प्रेमपत्र म्हणतो आपण त्यांना. व्यवस्थित लिहून देऊ की जर याला ग्रामर नाही आलं तर जबाबदार तुम्ही असाल. संध्याकाळी 8 ते 9 एक्स्ट्रा. लोक तिकडं ट्युशन लावतात हो, 500 रुपये महिना देऊन. इथं एवढं सुंदर पद्धतीने चाललंय, पुढच्या वर्षी बोंबलावं लागणार त्याला. टेन्थला खूप महत्वाचा पॉईंट आहे. चला, वी सेलिब्रेट स्पोर्ट्स वीक इन आवर स्कूल एव्हरी इयर. आवर स्कूल सेलिब्रेट स्पोर्ट्स वीक. म्हणजे एक तर सब्जेक्ट हा घ्या. मग आपल्याला बघा, मी टेनच्या माध्यमातून सांगतोय, सॉरी टेनच्या संदर्भात सांगतोय. ऑफकोर्स दिस इज ऍप्लिकेबल टू ऑल द स्टँडर्ड. लक्षात घ्या. मग म्हणतो सर आपण वी लिहिलं किंवा आवर स्कूल लिहिलं तर मग मार्क्स मिळतील का. लक्षात घ्या, विषय वी किंवा आवर स्कूलचा नाहीये. विषय काय आहे, द कन्स्ट्रक्शन शुड बी इन द फॉर्म ऑफ सब्जेक्ट प्लस मेन वर्ब फर्स्ट फॉर्म. ते फक्त बघितलं जातं. मग सब्जेक्ट तुम्ही फक्त सुटेबल वापरायचा आहे. एकतर आवर स्कूल म्हणा किंवा वी म्हणा, बिकॉज सब्जेक्ट हा ओपन आहे तिथं, तुम्हाला काही वापरता चालतंय. वी म्हणा किंवा आवर स्कूल म्हणा किंवा आवर स्कूल टीचर्स म्हणा. परंतु आवर स्कूल टीचर्स हे थोडस तिसऱ्या नंबरला येते. पहिल्या 2 नंबरला वी म्हणा, आम्ही करतो म्हणा किंवा आमची शाळा करते म्हणा. अदरवाईज आवर स्कूल टीचर्स म्हणून तरी काही फरक पडत नाही. म्हणजे काय, मार्क्स तुमचे करणार नाही. आवर स्कूल टीचर्स ते पण चालेल, काही अडचण नाही. आवर स्कूल टीचर्स. किंवा स्टुडंट्स म्हणा, स्टुडंट सेलिब्रेट, विद्यार्थी सेलिब्रेट करतात. वी म्हणजे बाय डिफॉल्ट सगळेच आले.
अवर स्कूल टीचर्स, पुन्हा एकदा तेच काय, मेन वर फर्स्ट फॉर्म, सेलिब्रेट, सब्जेक्ट प्लस बघा हे आलं सब्जेक्ट, पुढं मेन वर फर्स्ट फॉर्म, इथं पण सब्जेक्ट, हा मेन वर फर्स्ट फॉर्म आलं, इथं सब्जेक्ट आवर स्कूल आलं, मेन वर फर्स्ट फॉर्म हे आलं, झालं. आवर टीचर, स्कूल टीचर्स बघा, हे ए ग्रुप आहे, ए ग्रुपला फर्स्ट फॉर्म आहे, आणि बी ग्रुपला काय आहे बघा, बी ग्रुपला काय आहे, सब्जेक्ट प्लस मेन वर फर्स्ट फॉर्म, त्याला येस और येस असतं, हे लक्षात घ्या. रिमेनिंग पार्ट दिस फॉर बी ग्रुप, हे ए ग्रुप आणि हे बी ग्रुप आहे. तर इथं बघा आवर स्कूल, इथं काय येईल मला सांगा, चुकलं आपलं, इथं काय येईल, सेलिब्रेट येईल बघा, आवर स्कूल सेलिब्रेट्स. इथं आवर स्कूल टीचर्स सेलिब्रेट, बिकॉज आवर स्कूल म्हणलं की बी ग्रुप आलं बघा. सो आवर स्कूल टीचर्स सेलिब्रेट काय सांगा, बाकीचं आहेतच लिहायचं, बाकी काही बदल नाही करायचा. स्पोर्ट्स वीक, बाकी रिमेनिंग पार्ट मध्ये आहे तसंच लिहायचं. स्पोर्ट्स वीक कुठं, इन आवर स्कूल, इथं आहे तसंच लिहायचं बघा, इन आवर स्कूल. एव्हरी इयर, समावेशक शब्द वाक्याच्या शेवटीच असतो, घाबरायचं नाही, गडबड करायची नाही. एव्हरी इयर, येस नाही, चुकून झालं. हे वाक्य सगळ्यांना समजलं का, येस ऑर नो? Yes, हे sir. वाक्य Yes, सगळ्यांना sir. समजलं का? Yes, sir. व्यवस्थित ग्रास करून घ्या. आणि सगळ्या पालकांना माझी नम्र विनंती आहे, आपला पाल्य शिकताना 1 तास बसा, 1-2 तास तुम्ही मोबाईलला विनाकारण त्या रील बनवणाऱ्या लोकांना देता, त्यांचा आणि तुमचा काहीही संबंध नसतो, मात्र तुमचा आणि तुमच्या पाल्याचा संबंध असतो, तुमचा आणि तुमच्या मुलाचा किंवा मुलीचा संबंध असतो, कारण ते तुमचं लेकरू असतं. रील बनवणारे तुमचे काहीही संबंधातले नसतात, तरी त्यांना 2 किंवा 3 तास तुम्ही देता, त्या दुसऱ्यांना देणार जो वेळ देता त्या वेळातला 1 तास काढा आणि आपल्या लेकराच्या जवळ बसा ऑनलाईन क्लास शिकताना. बिकॉज ऑनलाईन क्लासमध्ये फक्त आणि फक्त सिलेबस कव्हर केला जात नाही, तर सिलेबसच्या बरोबर आपल्या जीवनासाठी आवश्यक असणाऱ्या अनेक गोष्टींचा उहापोह चर्चा बाय डिफॉल्ट या ठिकाणी केली जाते, आणि ते म्हणजे आपले विटॅमिन्स आणि मिनरल्स असतात आपल्या जीवनाचे. आपल्या जीवन जगायला विटॅमिन्स आणि मिनरल्सची आवश्यकता असते, जशी आपल्या शरीराला विटॅमिन्स आणि मिनरल्सची आवश्यकता असते. जेणेकरून विटॅमिन्स आणि मिनरल्स आपल्या शरीरात योग्य प्रमाणात असतील तर आपली इम्युन पॉवर चांगली राहते. त्याचप्रमाणे या क्लासच्या माध्यमातून ज्या काही चांगल्या वाईट विचारांची बोळवण होते, त्यामुळं आपल्या जीवनाला रोग लागत नाही. समजलं का मी काय बोलतो ते, येस ऑर नो? आणि ह्या गोष्टी टीचर्सनी पालकांपर्यंत पोहोचवाव्यात, अशी माझी रिक्वेस्ट आहे. लिहून घेतलं का रे? लिहून घ्या व्यवस्थित, काहीच गडबड करताय बघा. आतापर्यंत फक्त आणि फक्त एकच वाक्य बघितलंय आपण, समजतंय का सगळ्यांना? लिहून घ्या, व्यवस्थित लिहून घ्या. का आणखीन एक वाक्य घ्यायचं? चला वेट, आणखीन एक वाक्य घेऊ आपण. चला चला, तुम्ही सांगताय एखादं वाक्य मला, एखादं वाक्य सांगताय का? तुमच्या बुक मधलं वाक्य घेऊ मी? चला मी तुमच्या बुक मधलं वाक्य घेतो, नंतर आपल्या मनाचे वाक्य घेऊ आपण. तुमच्या चौसाळकरांच्या बुक मधलं मी चष्मा नाही आणला आज, मला दिसतंय का बघतो मी. चला दिलंय, एक वाक्य सापडलं मला बघा. वाक्य आलंय की सोपं वाक्य बघा, ही वॉशेस. तुमचे वाक्य एवढे सोपे असतात, तुमची वाक्य आपण त्याच्याही पलीकडे जाऊन वाक्य बनवतोय, वाक्याची प्रॅक्टिस करतोय. हे अशा प्रकारे सहसा बिना सब्जेक्टचं वाक्य तुम्हाला दिलं जात नाही, सहसा बिना सब्जेक्टचं वाक्य तुम्हाला दिलं जात नाही. मात्र दिलं तरी तुम्हाला बनवता यावं, हे लक्षात ठेवा. ठीक आहे, चला. म्हणजे आता जो पॅसिवाईज तुमचा कव्हर केला जातोय, तो विद्यार्थी दशेपासून तुमच्या फार जगातील टॉप रँकचे असणारे एक्झाम, टॉप 3 मध्ये आले येणारे एक्झाम युपीएससी आहे, तिथपर्यंत तुम्हाला हे कुठंच कमी पडणार नाही. एवढं व्यवस्थित प्रत्येक टॉपिक आपण कव्हर करतोय. चला, सिंपल सेंटेन्स आलंय. द सेंटेन्स गिवन हिअर इज व्हेरी सिंपल. द सेंटेन्स इज लाईक दिस: ही वॉशेस the clothes.
मला सांगा याचा अर्थ काय होतो सांगा बरं. याचा अर्थ काय होतो. ही वॉशेस द क्लोथ, याचा अर्थ काय होतो सांगा. तो कपडे धुतो. तो कपडे धुतो. तो बर कपडे मला सांगा, माझा नेक्स्ट क्वेश्चन आहे, तो कपडे धुतो. हे जे हा जो अर्थ आहे, हे जे वाक्य आहे, ते या 4 स्टेटमेंट पैकी कोणासारखं आहे. करता डायजेस्ट काम करतो. करतो. 1 2 3 4 5 5 स्टेटमेंट पैकी पहिल्या प्रकारचा आहे. करता डायजेस्ट काम करतो. याचा अर्थ वॉइस कोणता आहे. ऍक्टिव्ह व्हेरी नाईस. चला आता मला सांगा, याचं आपल्याला काय करता येईल. यांच्यापैकी कोणासारखं करता येईल मला सांगा वाक्य. याच बघा, तो कपडे धुतो, याला यांच्यापैकी कशासारखं करता येतं सांगा मला. कसं बी करा तुम्ही, तुम्हाला आवडेल तसं करा. सांगा सांगा, तो कपडे धुतो याला या 4 पैकी कशाच्या सारखं करता येईल सांगा. डॅश काम कर्त्याद्वारे केले जातं. म्हणजे कपडे त्याच्याद्वारे काय धुतली जातात. समजलं का. असं म्हणता येईल ना आपल्याला. कपडे त्याच्याद्वारे धुतले जातात म्हणजे हे काय होईल मला सांगा. हे काय होईल याचं. डॅश मग आता मला सांगा. बर ही म्हणजे काय सब्जेक्ट आहे, ही हा सब्जेक्ट आहे. वॉशेस काय आहे, वर्ब आहे. आणि काय वॉश करताय, द क्लोथ, कपडे वॉश करताय. म्हणजे हे काय आहे मला सांगा, ऑब्जेक्ट आहे. बरोबर आहे का. मग ऑब्जेक्ट घेतलं चालतंय अगोदर. सांगा मला उत्तर काय होईल. क्लोथ. व्हेरी गुड. द क्लोथ, द पण लिहायचं आपल्याला. द क्लोथ. लक्षात घ्या सगळे लोक, फुल कॉन्सन्ट्रेशन हिअर. द क्लोथ. वाक्य किती करतो हे महत्वाचं नाही, वाक्य कशा प्रकारे समजून घेतो हे महत्वाचं आहे. द क्लोथ. प्रणव करळे आलेला आहे का. प्रणव करळे आलेला आहे का. दीपक मुंडे आलेला आहे का. प्रणव करळे काल काल नव्हता. प्रणव करळे काल काल नव्हता. उत्तर दे मला लवकर. सर पप्पा गेलते बाहेर. मला काही सांगायचं नाही. कालचा होमवर्क 5 वेळेस करून दाखवायचा. नसतं 26 तारखेला तू आउट आहेस. 26 ला यू आर आउट. समजलं का तुला. पप्पा Yes, बाहेर sir. गेलते, मम्मी बाहेर गेलते, काही सांगायचं नाही मला. पप्पांना सांगायचं मोबाईल अरेंज करायचा, कोणा शेजारचा मोबाईल अरेंज करा. आणि नाही येणं झालं तर होमवर्क करायचा कम्प्लीट. ठीक आहे. दीपक मुंडे आलाय का. दीपक मुंडे. येस सर. हा दररोज यायचं. मम्मीला सांगायचं नाही आम्ही 10वीला आहे आता, आम्हाला लागत नाही, चालणार नाही. समजलं. कुठलीही कंप्लेंट ऐकून घेतली जाणार नाही. चला द क्लोथ. पुढे बोला काय होईल मला सांगा. द क्लोथ घेतलं बघा आपण, लक्षात फुल कॉन्सन्ट्रेशन. हा द क्लोथ या प्रकारे बनवायचं. द क्लोथ. आता मला सांगा बघा, हे पॅसिव्ह वॉइसचं कन्स्ट्रक्शन तुम्ही काय आहे हे लिहिलं बघा, पॅसिव्ह वॉइस. मग पॅसिव्ह मध्ये हे ऑब्जेक्ट लिहिला आपण. आता पुढे काय लिहायचं, ॲमिजार फिक्स मेंबर आहे. ॲमिजार सिंपल प्रेझेंट मधला फिक्स मेंबर ॲमिजार आहे. सांगा काय घ्यायचं, द क्लोथला ॲम घ्यायचं का इज घ्यायचं का आर घ्यायचं सांगा लवकर. आर व्हेरी गुड. आर. बर आता काय घ्यायचं, मेन वर्बचं थर्ड फॉर्म घ्यायचं. मेन वर्ब काय आहे, वॉशेस. थर्ड फॉर्म सांगा. वॉश्ड वॉश. बाय हिम. वॉश. वॉशड असा उच्चार होत नाही. काय होतं उच्चार बघा, वॉश. बघा उच्चार कसा होतो, असा उच्चार होतो शेवटचा. वॉश. व्हेरी गुड. द क्लोथ आर वॉश. त्याच्याद्वारे हा आलंय बघा इथं, सब्जेक्ट आला By बाय him. सब्जेक्ट. बाय हिम. बघा बाय हिम. याचा अर्थ मी आणखीन एक तुम्हाला इथं फॉर्म्युला लिहितो. म्हणजे एक तर डॅश येतं किंवा विचारलं असेल, म्हणजे जर कर्त्याद्वारे असेल तर बाय हिम. जर कर्त्याद्वारे असा उच्चार असेल तर बाय. काय सगळे ब्ल्यू होते तरी बाय हिम.
ठीक आहे. चला, द क्लोथ आर वॉश्ड बाय हिम. सगळ्यांना समजलं का? येस ऑर नो? हे दोन्ही काय झालं? सॉरी, हे काय झालं? येस हे सर. पॅसिवाईज झालं. हे पॅसिवाईज झालं. आता त्याच्याद्वारे असं बघा, कर्ता हा प्रेझेंट असल्यामुळं कर्त्याला काढून आपल्याला याच्या प्रकारे वाक्य बनवता येणार नाही. ठीक आहे, असं म्हणू शकत नाही द क्लोथ आर वॉश्ड असं म्हणता येणार नाही, कारण का आपला हा सब्जेक्ट देखील इथं इन्क्लूड करायचा आहे. परंतु द क्लोथ आर वॉश फक्त आला असं तर ते बघा, याचा अर्थ इथपर्यंत पॅसिवाईज आहे का नाही? हो आहे, 100% आहे. एवढं जरी वाक्य आलं तर हे पॅसिवाईज आहे. बाय हिम असेल किंवा नसेल, मात्र आपला वॉइस चेंज करायचंय आणि या सेंटेन्सचं बनवायचंय. या सेंटेन्स मध्ये ही आलेलं आहे, म्हणून इथं बाय हिम गरजेचं आहे. समजतंय का? येस ऑर नो? येस. येस सर. येस सर. पुढचं वाक्य आहे राजू चेक्स द, सॉरी बरोबर चेक्स आहे. राजू चेक्स द डोअर. चौसाळकरांच्या या बुक मधलं करतोय वाक्य बघा. राजू चेक्स द डोअर, पेज नंबर 127, 128, 129. चला, पुढचं वाक्य आहे राजू चेक्स द डोअर. वाक्य बघून मला सांगायचंय ऍक्टिव्ह व्हायचंय का पॅसिव्ह व्हायचंय. राजू चेक्स द डोअर. दुसरी गोष्ट, बरं मला सांगा पहिलं टेन्स कोणता आहे? हा सिंपल प्रेझेंट टेन्स आहे, बरोबर आहे की नाही? बर, ऍक्टिव्ह आहे का पॅसिव्ह आहे सांगा? ऍक्टिव्ह वॉइस. याचा अर्थ काय होतो मला सांगा? याचा अर्थ काय होतो? राजू चेक्स द डोअर, याचा अर्थ काय होतो? राजू दरवाजा बरोबर, चेक करतो. करेक्ट, व्हेरी गुड. बघा त्यांनी कसं सांगितलं. बाकी लोकांना डेअरिंगच नाही. सांगा, चुकू द्या, काय अडचण नाही. राजू दरवाजा चेक करतो. बरं, आता मला सांगा, राजू दरवाजा चेक करतो हे आहे ऍक्टिव्ह व्हॉइस. तर याला ह्या 4 पैकी कोणत्या वाक्याच्या सारखं आपल्याला पॅसिव्ह मध्ये करता येईल सांगा? डॅश डॅश काम कर्त्याद्वारे केलं जातं. म्हणजे काय? म्हणजे मला इथं करून दाखवा मराठीमध्ये सांगा. सांगा. दरवाजा त्याच्याद्वारे चेक केला जातो. ए गाढव, त्याच्याद्वारे कशाला पाहिजे? कोण आलं इथं? करता कोण आहे? करता कोण आहे? सांगा रे लवकर. राजू. सांगा वाक्य मग सांगा, स्टेटमेंट सांगा काय होईल. दरवाजा बोला. दरवाजा राजू द्वारे चेक केला जातो. राजूद्वारे म्हणा रे, त्याच्याद्वारे कशाला पाहिजे? मग राजूला कुठं लावायचं? सुट्टीला लावायचं का? तो सुट्टीला जा. हा, बिना ऍप्लिकेशन सुट्टी. हा, काही विद्यार्थी आणि काही शिक्षक पण घेतात असं मला कळलंय. बिना अर्जाची सुट्टी असते. हा, चालत नाही. राजूला सुट्टीवर पाठवायचं नाही. चला, विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी देखील बिना अर्जाची सुट्टी घ्यायची नाही. राजू चेक्स द डोअर आणि दरवाजा राजूद्वारे बंद केला जातो. या अर्थानं काय लिहिता येईल मला सांगा? चला, काय? द डोअर. बर, बघायचं का आपल्याला? बरं बघू आपण. थांबा 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 थांबा, अगोदर काय करू आपण? हे काय मला सांगा, हे काय? राजू काय सब्जेक्ट, चेक्स काय? चेक्स काय सांगा? वर्ब. वर्ब आहे, वर्ब नाही, वर्ब. आणि ते कोणतं वर्ब आहे? मेन वर्ब आहे. ते कोणतं वर्ब आहे? मेन वर्ब, MV. ओके. द डोअर काय? द डोअर काय जे चेक केलं जाते काय आहे? ऑब्जेक्ट आहे. काय आहे? बर, मग आता ऑब्जेक्ट अगोदर घ्यायचा. काय सांगा? द डोअर. द डोअर. पुढे बोला. अमेझॉन पैकी काय सुटेबल आहे सांगा? चेक्ड. चेक्ड उच्चार बघा, चेक्ड. चेकड नाही, चेक्ड. डोअर इज चेक्ड बाय राजू. चेक्ड. व्हेरी गुड. ईडी लागलं, उच्चार तसा होतो. व्हेरी गुड. पुढे काय? राजूद्वारे म्हणजे काय? बाय राजू. कोणाला समजायला अडचण आहे का? हा कोणता वॉइस झाला आता? हा कोणता वॉइस झाला? पॅसिव्ह वॉइस. व्हेरी गुड.
हे समजायला कोणाला अडचण आहे का? येस ऑर नो? समजायला कोणाला अडचण आहे का? म्हणा नो सर, म्हणा सगळे मिळून. नो सर. आता व्यवस्थित लिहून घ्या. व्यवस्थित लिहून घ्या. प्लीज राईट ऑल these things in the proper manner. Resume record. Okay. चालू है पॉज. येस सर. होमवर्क तुम्हाला सांगितलेलं आहे. याच गोष्टी 3 वेळेस रिपीट करायच्या आहेत. ओके, विल पॉज. टेक केअर. गुड बाय.